नमस्कार. कथनी तजकरणी असं असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण बोलतो तसं काम झालं पाहिजे. पण आपल्याकडे असं होताना दिसत नाही. माणसं बोलतात वेगळं आणि करतात वेगळंच अशी सगळी स्थिती आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उरलेल्या शिवसेनेचे त्याला शिल्लक सेनेचे पण म्हणता येईल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या अटकेनंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्याला विषय म्हणता येईल, मुद्दा म्हणता येईल, जे मांडले ते माझ्या दृष्टीनं 3 ते 4 होते आणि या 3-4 मुद्द्यांवरच आपण विचार करणार आहोत. बाकी मग भारतीय जनता पार्टी कशी वाईट आहे, मोदी कसे वाईट आहेत, नड्डा कसे फालतू आहेत, भाजपचं कसं नुकसान होणार आहे, ही राजकीय टीका होती. पण उद्धव ठाकरेंनी जे 3 मुद्दे मांडलेले आहेत, 4 मुद्दे आहेत त्यात, म्हणजे एक उपमुद्दा आहे, म्हणून त्या 4 मुद्द्यांवरतीच आपण बोलणार आहोत. उद्धव ठाकरे जे बोलले तसंच वागलेत का हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्यासाठीही ती खूप महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे बोलतात कसे आणि वागतात कसे किंवा वागलेत कसे हे देखील आपल्या समोर येणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंच्या एंटायर प्रेस कॉन्फरन्सच्या 15 ते 16 मिनिटाच्या पत्रकार परिषदेतले 3-4 महत्त्वाचे मुद्दे आता मी आपल्या समोर ठेवतो आहे आणि त्यांचं वर्तन कसं होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं वर्तन कसं होतं, सैनिकांचं वर्तन कसं होतं तेही आपल्या समोर ठेवतोय. थोडा या गंभीर विषयाला जरासा मजेशीर करण्याचा विचार आहे आणि त्या प्रत्येकातून आपल्या समोर वस्तुस्थिती यावी हा विचार आहे. म्हणून तुम्हाला मी आता एक एक गोष्ट दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे असा दावा करतात की मी 2.5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होतो. या 2.5 वर्षाच्या काळात माझ्या डोक्यामध्ये हवा जाऊ दिलेली नाही. मी अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पण याच उद्धव ठाकरेंच्या मनात ज्या भावना आहेत, म्हणजे हवा जात नाहीये डोक्यात त्यांच्या मुख्यमंत्री पदाची, ते कसे वागलेत तेही बघणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंच्या विधानासोबत ते कसे वागलेत याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. म्हणजे बाकी काहीही मला त्यात बोलायचं नाहीये. बघा एकदा की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो, पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती आणि मला त्याचा स्पर्शही झाला नव्हता. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती. शांतपणे सांगून दरवाजाच्या बाहेर आम्ही 1 तास उभे होतो ना मॅडम. 1 तास आम्ही बाहेर उभे होतो ना. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती. विरोधकांचं जे तोंड आहे ते तोंड नसून कटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं, कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती. त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्गुणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही. तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्गुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल. हेच उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतात की निर्घृणपणे वागू नका. सत्ता येते जाते, सत्तेचं काय असतं असंही ते उद्धव ठाकरे या विषयातच तुम्हाला म्हणताना तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे हवा जाऊ देत नाही, निर्घृणपणे वागू नका असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कसं वागलेत? नारायण राणेंना जेवत्या ताटावरून उचलून नेलंय. अर्णव गोस्वामीला सचिन वाझेला पाठवून फरफटत घेऊन गेलेत. कंगना राणावतचा बंगला पाडलाय. तिला अक्षरशः वाईट अवस्थेमध्ये तिला ठेवलेलं होतं. उखाड दिया असं भलं मोठं हेडिंग. एक नटी हो, सामान्य अभिनेत्री, तिचं घर तुम्ही पाडून टाकता आणि ती तुम्हाला शाप देते, आज मेरा घर उजाड दिया है कल तेरा घर उजडेगा. आणि घडतं तसंच हो. त्यामुळे उगाच कुणाचे शाप घेऊ नयेत. हे हवा डोक्यात गेल्याचंच लक्षण होतं. म्हणजे संजय राऊतांचे उद्गारही आपण ऐकलेत. म्हणजे हे गटार आहेत, हे घाण आहेत. अरे काय, हे हवा गेल्याचंच लक्षण होतं हे आपल्या लक्षात येत नाही. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. म्हणजे हे 2 मुद्दे झाले. एक तर मुळात हवा जाऊ देत नाही हा पहिला मुद्दा
आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे निर्घृणपणे वागू नका. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. उद्धव ठाकरे म्हणाले की मला बाळासाहेबांची शिकवण आहे की लोकांशी नम्रपणे वागलं पाहिजे. सत्तेचं काय आहे, सत्ता असते जाते सगळं होतं, ते नम्रपणे वागलं पाहिजे. इतक्या नम्रपणे वागलं पाहिजे की लोकांना तुम्ही आपलेसे वाटले पाहिजेत. आता हेच नम्रपणे वागणं लोकांशी कसं आहे हेही जरा आपल्याला तपासलं पाहिजे. त्यामुळं नम्रपणे वागण्याचं विधान आणि ते आणि त्यांचे सैनिक नम्रपणे कसे वागलेत तेच तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओत बघायचंय. बघा. शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात, पदं असतील, सत्ता असेल, येते जाते परत येते, पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा. एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या भडवा म्हणतात, मला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. की आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. ते आता फडणवीस साहेबांना एवढंच म्हणेल की ते काय म्हणतात त्याला, घरात बांधलेली म्हस, दावणीला बांधलेली म्हस ती शिवसेनेच्या वाटेवर सोडू नका, नाहीतर पुन्हा येईन ते तसंच राहून राहील. मग एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. अशा मंत्र्यांना पाठिंबा देणारा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल. शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात, पदं असतील, सत्ता असेल, येते जाते परत येते, पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा. एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. पटतंय ना? मी म्हणतोय ते पटतंय ना? म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलतायत तसं घडलेलं नाहीये. पुढे काय घडणार आहे मला माहित नाही, मी काही ज्योतिषी नाहीये पुढचं काय घडते ते सांगायला. पण उद्धव ठाकरे जे काही बोलले तसं अजिबात घडलेलं नाहीये. लोकांना सत्ता आल्यावर कसं वागायचं हे शिकवणारे उद्धव ठाकरे स्वतः सत्तेच्या काळात मात्र वेगळंच वागलेले आहेत, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आता मुद्दा तिसरा आणि महत्वाचा. उद्धव ठाकरेंचे हात, पाय, तोंड, डोळे अभिमान वाटावा असे झुकेगा नहीं सालावाले संजय राऊत. संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना अभिमान आहे. म्हणजे मला तर पहिलं आश्चर्य याचं आहे की संजय राऊत हे मराठी बाणा जोपासतात. शिवसेना मराठी बाणा जोपासते, मराठी माणसांच्यासाठी लढते. पण संजय राऊतांच्यावर उद्धव ठाकरेंचा असलेला अभिमान हा उद्धव ठाकरेंना हिंदीत सांगावा वाटतो. आणि संजय राऊतांच्या वरती उद्धव ठाकरे प्रचंड मोठा अभिमान बाळगतात. बाळासाहेबांचा शिवसैनिक, झुकेगा नहीं साला म्हणून झुकलाच नाही असा शिवसैनिक. पण त्यानं कुणाकुणाची निजवली आहे ना ते आपल्या सगळ्यांना बघावं लागणार आहे. निजवली हा शब्द माझा नाही आहे, तो आशिष शेलारांनी वापरलेला आहे, त्यामुळं माझा तो शब्द उगीच समजू नये. आणि आजकाल संजय राऊतांच्यामुळं असे अनेक शब्द आता सुसंस्कृत झालेले आहेत. त्यामुळं संजय राऊतांच्या विषयी उद्धव ठाकरेंची असलेली भावना आणि संजय राऊतांचे प्रत्यक्षातलं वर्तन या दोन्हीचा विचार केला पाहिजे. म्हणजे स्वप्ना पाटकर सोबतचं, स्मृती इराणी सोबतचं आपण जे नेहमी ऐकलंय पाहिलंय ते सगळं. उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या विषयी काय म्हणतात ते ऐका आणि त्यानंतर त्यासोबतच त्यांचं असलेलं वर्तनही बघा. नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है. ए भोसड़ी के गाबास मादरचोद फोन ठेव का कोण मादरचोद फोन ठेव. अरे गाते मादरचोद तुझ्या आईची गाणसाली भोसडीची मादरचोद मला शिकवते का तू. और बालासाहेब का असली सैनिक. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली, ही कीड संजय राऊत संपवणार. नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है. सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है, पुष्पा झुकेगा नहीं लेकिन झुका नहीं. सोम्या वाले इशू आप मुझे पूछते हैं ना फालतू, आप पूछो, आपको बता. ठीक है सर, नेक्स्ट टाइम पूछो. अभी भी आपने जरूरत नहीं सर. अरे कौन पुलिस ये जो मैंने बोला ना करते हुए, इस प्रकार से सवाल आप यहाँ मुझे पूछते तो आना नहीं. मुझे संजय राउत पर अभिमान है. 5 वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती. नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही, पण सिलेंडर हातावरती घेऊन आले होते. आताही स्मृती इराणींनी संभाजीनगरला यावं, आम्ही त्यांना 50 सिलेंडर रिकामे देऊ. बसा रस्त्यावर. नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है. आता मला सांगा, या सगळ्या कथनीकरणीत प्रचंड फरक असल्यावर सुद्धा आमच्या मनात सहानुभूती निर्माण झाली पाहिजे
कशा करता हे सगळं? म्हणजे माध्यमांच्या मधून या सगळ्या गोष्टी सहानुभूती निर्माण करण्यासाठी. बरं, कोणासाठी? ज्यानं काही कर्तृत्व दाखवलंय अशा माणसाच्या विषयी सहानुभूती व्यक्त करणं आपण समजू शकतो, पण ज्याचं कर्तृत्वच शून्य आहे अशा माणसाच्या मागे सहानुभूती उभा करायची, याला काय अर्थ आहे? उद्धव ठाकरे बोलतायत वेगळंच आणि सत्ता आल्यावर प्रत्यक्षात करत होते वेगळंच. आता ही ती स्थिती आहे, ती आपल्या समोर यावी यासाठीच हा सगळा प्रपंच मी मांडलेला होता. मला अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या नीट लक्षात आल्या असतील. उद्धव ठाकरेंचं प्रेस कॉन्फरन्स मधलं संभाषण आणि प्रत्यक्षातली स्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्याकडे अभिमान वाटावा असे संजय राऊत, अभिमान बाळगावा अशा दीपाली सय्यद असतील, तोपर्यंत असेच उद्धव ठाकरे तोंडावर पडणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.